आयुष्य जगण्याचा कंटाळा आला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आयुष्य मनासारखं जगायला कोणाला आवडत नाही, सर्वांनाच आवडतं आणि आपण तसं जगत देखील असतो. परंतु तरी देखील कधीतरी अशी वेळ येतेच जेव्हा रोजच्या कामाचं टेन्शन, करिअरचं टेन्शन, हव्या त्या गोष्टी न मिळणे, मनासारखं घडत नाही किंवा रोज तीच ती बोरिंग लाईफ जगण्याचा कंटाळा आल्यासारखं वाटतं. आणि हे साहजिकच आहे. नात्यांमध्ये वाढत चाललेला वाद, करिअरमध्ये सतत आलेले अपयश यामुळे जीवन जगण्याचा कंटाळा यायला लागतो. आपण जीवन जगत नसून फक्त दिवस काढत आहोत असे वाटायला लागते. आयुष्य मनासारखं जगता येत नाही असे देखील अनेकांना वाटते. त्यासाठी पैसा, फ्रीडम या गोष्टी लागतात. परंतु आपल्याकडे नसेल तर त्या क्षणी वाटायला लागते की आपण जगतोय कशासाठी, काहीच रस नाही असे जीवन जगण्यात. हे आयुष्य आपल्याला एकदाच मिळालेले आहे. मग ते छान मनमोकळ्या पद्धतीने जगण्याचा अधिकार देखील आपल्यालाच आहे आणि तो आनंद आपणच निर्माण केला पाहिजे किंवा आपणच निर्माण करू शकतो. ते केवळ आपल्याच हातात आहे. म्हणून जीवनाचा, आयुष्य जगण्याचा कंटाळा येणे थांबवण्यासाठी आज मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हा व्हिडिओ तुमची नक्कीच मदत करतील. टिप नंबर 1, आपलं रुटीन बदला. रोज तीच रुटीन आणि तेच काम करून एका स्टेजला आपल्याला कंटाळा यायला लागतो. म्हणून आपल्या रोजच्या कामांमध्ये थोडासा बदल करून स्वतःसाठी देखील थोडासा वेळ काढा. त्यामध्ये तुमच्या आवडीच्या गोष्टी करा. तुमचे छंद जोपासा. जे आवडत असेल त्या सर्व गोष्टी करा. यामुळे तुमच्या आयुष्यातला तुमचा रस वाढत जाईल. टिप नंबर 2 म्हणजे काहीतरी करण्याचा, शिकण्याचा प्रयत्न करा. दिवसभर फक्त दुसऱ्यांचे व्हिडिओ किंवा रील्स पाहून स्वतःचा वेळ वाया घालवू नका. यामुळे तुमचा वेळ आणि आयुष्य दोघेही वाया जातं. त्यातून आपण काहीच शिकत नाहीत. परंतु रोज अशा सवयीमुळे आपल्याला बोर व्हायला लागतं. त्यासाठी स्वतः काहीतरी शिकण्याचा, करण्याचा प्रयत्न करा. गृहिणी असतील तर त्या मात्र जास्त बोर होतात. त्यांनी स्वतः 2 पैसे कमावण्याचा प्रयत्न करावा. स्वतःच्या पायावर घर, मुलं सांभाळून उभे राहण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे तुमचा जीवन जगण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि जीवन कंटाळवाणे वाटणार नाही. टिप नंबर 3 म्हणजे आजच्या तरुण पिढीच्या मनावर अभ्यासाचं खूप दडपण असतं किंवा करिअरचं दडपण असतं. हे दडपण घेऊन कधीच जीवन जगू नका. यामुळे आयुष्यातला एक दिवस कमी होत जाईल, परंतु तुम्ही स्वतःच्या मनाने कधीच आयुष्य जगू शकणार नाहीत. जे तुम्हाला जमत नाही किंवा जे तुम्हाला जड जातं अशा गोष्टी करणं सोडून द्या. एकदा दोनदा प्रयत्न करून बघावा. तरी देखील आपल्याला जमत नसेल तर त्याच्यासाठी मनावर दडपण घेऊ नये. मग ते अभ्यासाच्या बाबतीत असो किंवा इतर कुठल्याही बाबतीत. प्रत्येकामध्ये ईश्वराने काहीतरी क्वालिटी दिलेली असते. जर तुम्ही अभ्यासात हुशार नसाल तरी देखील तुमच्यामध्ये असा काहीतरी गुण असेल ज्यामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकता. ते शोधा आणि त्यामध्ये मनापासून प्रयत्न करा. त्यात तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल आणि खऱ्या अर्थाने जीवन जगण्याचा आनंद तुम्हाला मिळेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या गोष्टींमध्ये आपल्याला आवड असते त्यामध्ये आपण रात्रंदिवस जरी मेहनत केली तरी देखील आपलं मन, शरीर कधीच थकत नाही. परंतु जिथे आपण दडपणात राहून काम करत असू तिथे मात्र आपण शरीर आणि मनाने लगेच थकतो. सर्व आईवडिलांना देखील माझं एक सांगणं आहे, आपल्या मुलांमधल्या क्वालिटी ओळखा. त्यांच्या मनावर कुठलेही दडपण देऊ नका. तुमच्या दडपणाखाली तुमची मुलं अभ्यास असो किंवा कुठलेही काम असो करतातच जरूर, पण त्यात जर त्यांना यश आलं नाही तर मात्र ते स्वतःला संपवण्याच्या कठीण टोकापर्यंत देखील पावलं उचलायला मागे पुढे पाहत नाही. तुमची प्रसिद्धी, तुमचं स्टेटस त्यापेक्षा देखील तुमची मुलं तुम्हाला खूप महत्त्वाची वाटली पाहिजे असे मला वाटते. त्यामुळे कुठल्याही गोष्टींचा आपल्या मुलांच्या मनावर अति दडपण देऊ नका, जेणेकरून ती मुलं नैराश्याचे शिकार होतील. टिप नंबर 4 म्हणजे एकटे राहायला शिका. एक गोष्ट मनाशी गाठ बांधून घ्या, यशामध्ये सगळेच आपल्या सोबतीला असतात, परंतु अपयशामध्ये किंवा दुःखामध्ये आपल्या सोबतीला कोणीच नसतं. मग तुम्ही लोकांना कितीही आपलं म्हणा
किंवा लोकांना कितीही आम्ही तुमच्यासोबत आहेत असं म्हणण्याचा दिखावा करू द्या, परंतु हे सत्य आहे की लोक त्यांचं काम असतील तेवढेच तुमच्यासोबत असतील आणि दुःख अपयश आलं तर मात्र तुम्हाला एकटे सोडून ते त्यांच्या मार्गाने निघून जातील. आधीपासूनच मनाला सवय लावून घ्या एकटं राहण्याची. दुःख असो, सुख असो, यश असो किंवा अपयश असो, प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण एकटेच आहोत असे मनाला पटवून द्या. एकटं आणि आनंदी राहण्याची सवय स्वतःला लावून घ्या. आपण एकटे आहोत, आपल्या सोबतीला कोणीच नाही या विचाराने देखील आपण आपलं जीवन, आपलं आयुष्य कंटाळवाणं करून टाकतो. त्याला आनंदात कसं बदलवायचं, नेहमी आनंदी कसं राहायचं याचा प्रयत्न करा. टिप नंबर 5 म्हणजे स्वतःचा आनंद स्वतः शोधा. दुःखी राहण्यासाठी काहीच करावे लागत नाही. प्रत्येक गोष्टीत जर तुम्ही निगेटिव्ह पॉईंट शोधला तर तुम्ही आयुष्यभर दुःखी राहाल. त्याउलट जर तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी चांगलं किंवा पॉझिटिव्ह शोधलं तर मात्र आयुष्य जगण्याचा कंटाळा कधीच येणार नाही. काही लोक अगदी मुलगा नाही म्हणून देखील दुःखी होतात. मला सांगा, मुलगा आणि मुलगी दोघेही आईच्या कुशीतूनच जन्म घेतात आणि मुलाला तुम्ही कितीही वंशाचा दिवा म्हटला तरी देखील शेवटी स्वतःच्या हातानेच भाकरी खावी लागते. थोडेच मुलं अशी असतील जे म्हातारपणी देखील आई वडिलांचा सांभाळ करतात, परंतु सगळेच तसे नाहीत. म्हणून म्हातारपणी आपला मुलगा आपला काठीचा आधार होईल या भासात राहू नका. स्वतःचं आयुष्य स्वतःच्या पायाने आणि हिमतीवर म्हातारपणापर्यंत आम्ही जगू या विचारांवर राहा. म्हातारपणी मुलगा आपला सांभाळ करेल की नाही हे आज आपल्याला माहीत नाही, तरी देखील आपण भविष्य काळासाठी आजचा वर्तमान काळ दुःखात घालवतो. न जाणे देव करो आपण म्हातारपर्यंत जिवंत देखील राहू किंवा नाही. त्यामुळे आज आनंदी राहा. जे देवाने दिले, जे नशिबाने मिळाले त्यामध्ये नेहमी समाधानी राहा. उद्यासाठी आजचं आयुष्य कंटाळवाणं बनवू नका. टिप नंबर 6 म्हणजे परिस्थितीनुसार स्वतःला बदला. आपल्या मनात खूप इच्छा असतात, परंतु काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत. यामुळे देखील आपल्याला आयुष्य जगण्याचा कंटाळा यायला लागतो. हेच कंटाळवाणं जीवन आनंदी बनवायचं असेल तर आपल्या इच्छा काय आहेत याच्यावर भर न देता परिस्थिती काय आहे यानुसार स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा. उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या मुलाला गव्हर्नमेंट जॉबला लागायची त्याची इच्छा असेल, परंतु बरेच अथक प्रयत्न करून देखील त्याची ती इच्छा पूर्ण होत नसेल तर त्याने त्या एकाच निर्णयावर ठाम राहू नये. त्यामुळे वेळ वाया जातो, आपले प्रयत्न देखील कुठेतरी अपूर्ण पडत जातात आणि त्यात आपलं करिअरचं वय देखील निघत जातं. त्यामुळे दुसरी काहीतरी युनिक गोष्ट शोधावी आणि त्यामध्ये स्वतःचं करिअर घडवण्याचा प्रयत्न करावा. एकाच गोष्टीसाठी स्वतःचा माइंड खराब करून डिप्रेशनचा शिकार होण्यापेक्षा काहीतरी दुसरा निर्णय घेतलेला केव्हाही चांगला असतो. आजकाल स्पर्धा परीक्षेत यश मिळत नाही म्हणून स्वतः कमवून आईवडिलांना खाऊ घालण्याच्या वयातली मुलं स्वतःला संपवतात. खूप खेदाची गोष्ट आहे ही. गव्हर्नमेंट जॉब मिळाला नाही म्हणून तुमचं आयुष्य तिथेच संपतं का? दुसरं काहीतरी करा. मनातले विचार काढून टाका आणि कंटाळवाण्या जीवनाला आनंदाचं रूप द्या. टिप नंबर 7 म्हणजे एखाद्याशी आपलं पटत नसेल तर त्याला त्याच्या आठवणींसहित आपल्या मनातून काढून टाका. त्याचं आणि तुमचं पटत नसेल तर त्याच्यासोबत आयुष्य जगण्याचा कंटाळा आणण्यापेक्षा त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातून, आपल्या मनातून हद्दपार करून टाका आणि पुन्हा नव्याने आपल्या आयुष्यात नवे रंग भरा. यामुळे जुन्या आठवणींमध्ये राहून तुम्ही दुःखी राहणार नाहीत. आज तुमच्या मनाला त्या गोष्टी खूप जड वाटत असतील, परंतु थोड्या दिवसांनी हे दिवस देखील निघून जातात आणि आपल्या आयुष्यात देखील आनंदाचे दिवस येतात. यावर विश्वास ठेवा. टिप नंबर 8 जे मिळालंय त्याच्यात समाधानी राहा. हे बघा, जे मिळाले त्याच्यात समाधानी राहा हे म्हणणं खूप सोपं आहे, परंतु आपल्या आयुष्यात उतरवणं फार कठीण आहे. हे माहीत आहे मला, परंतु नशिबातलं कोणी घेऊन जाऊ शकत नाही आणि जे नशिबात नाही त्याच्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी देखील ते तुमचं होऊ शकत नाही. हे 100% खरं आहे.
म्हणून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही जेवढे प्रयत्न करू शकता तेवढे प्रयत्न करा. तरी देखील यश मिळत नसेल तर ते देवावर सोडून द्या. ज्याने चोच दिली आहे तो दाना देखील देईलच. म्हणून देव सर्व व्यवस्थित करेल आणि जेव्हा जी गोष्ट आपल्याला मिळायची आहे तेव्हा ती गोष्ट मिळेलच हा विश्वास मनात ठेवा. जे आपल्या जवळ आहे त्याच्यात सुखी राहा, आनंदी राहा. जे मिळालेलं आहे त्याचा विचार करून आयुष्य कंटाळल्यासारखं जगू नका. शेवटी आनंदी राहायचं की दुःखी राहायचं हे तुमच्याच हातात आहे. कितीही आपण चांगले विचार ऐकले परंतु आपल्या आयुष्यात जर ते अवलंबले नाहीत तर आपण कधीच आनंदी देखील राहू शकत नाही. म्हणून हे विचार नुसते ऐकून सोडू नका, ते आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करा. कृतज्ञ राहा. आपण अनेकदा आपल्याकडे जे आहे त्याकडे कधीच पाहत नाही, परंतु शेजाऱ्याकडे किंवा दुसऱ्याकडे काय आहे त्याच्याकडे आपलं लक्ष असतं आणि यामुळेच आपण दुसऱ्याशी स्वतःला कंपेअर करून दुःखी होतो. आपल्या आयुष्यातला आनंद घालवून टाकतो. नेहमी आपल्या आयुष्याच्या ताटात काय वाढलेलं आहे त्यावर लक्ष ठेवा. त्यामध्ये आपल्याला अजून चांगलं काय करता येईल याचा प्रयत्न करा. दुसऱ्याच्या ताटात काहीही असलं तरी ते त्याच्याच नशिबात आहे, ते आपल्याला कधीही मिळणार नाही हे सत्य स्वीकारा. टिप नंबर 10. आपला पाहण्याचा दृष्टिकोन बदला. जगासोबत आणि परिस्थितीसोबत स्वतःला अपडेट ठेवा. जुने विचार घेऊन किंवा आपल्याला जे आवडतं तेच मनात ठेवून जगू नका. त्यामुळे मनाला दुःखच होतं, नात्यांमध्ये दुरावा येतो. एक डोळा बंद आणि एक डोळा उघडा असं आयुष्य जगा. समोरच्याच्या काही गोष्टी डोळ्याआड करा, काही चुका पदरात घाला. प्रत्येक चुकांवर बोट ठेवत गेलात तर मात्र नात्यातला गोडवा कमी होत जाईल आणि पर्यायाने आयुष्य जगण्यातला रस देखील कमी होईल. टिप नंबर 11. स्वतःवर विश्वास ठेवा. जीवनात काही प्रसंग असे येतात जेव्हा इतरांवरचा आणि स्वतःवरचा देखील विश्वास उडून जातो. कुठेच आशेचे किरण दिसत नाही. नेहमी मनात आपण काहीच करू शकत नाही ही भीती असते. अशा परिस्थितीत मनाशी बोला. स्वतःला सांगा मी काहीतरी करू शकतो आणि स्वतःवर विश्वास ठेवा. यामुळे तुम्ही डिप्रेशनमधून देखील बाहेर पडू शकता आणि तुमचं स्वतःचं आयुष्य पुन्हा तुम्ही पूर्ववत करू शकता. टिप नंबर 12. आपल्या आरोग्याकडे देखील लक्ष द्या. फक्त काम आणि पैसा यामागे धावून स्वतःचं आरोग्य खराब करू नका. नाहीतर एक वेळ अशी येते पैसा खूप असला तरी देखील तो आपल्या काहीही कामी येत नाही. म्हणून आयुष्य नेहमी बॅलन्स जगा. यामुळे आयुष्य जगण्याचा कधीच कंटाळा येणार नाही. टिप नंबर 13. इतरांच्या गोष्टी देखील समजून घ्या. जीवनात जशा आपल्या दुसऱ्याकडून काहीतरी अपेक्षा असतात तशा दुसऱ्याच्या देखील आपल्याकडून काही अपेक्षा असू शकतात. यावर विचार करा. आपले आईवडील किंवा आपला लाईफ पार्टनर यांचे देखील आपल्याकडून काहीतरी एक्सपेक्टेशन असतील हे समजून घ्या. फॅमिलीला देखील थोडासा वेळ द्या. यामुळे नात्यांमध्ये परिवारामध्ये आनंद वाढेल आणि गोडवा देखील निर्माण होईल. नाते घट्ट होत जाईल. टिप नंबर 14. दुसऱ्यांकडून मदत मागायला शिका. स्वतः जरी आपण कितीही खंबीर असलो तरी देखील काही वेळा कोणाच्या ना कोणाच्या आधाराची गरज वाटतेच. अशा वेळेस स्वतःला कमी समजू नका की मला दुसऱ्याजवळ जावे लागते. ज्यावेळेस तुम्हाला मानसिक आधाराची गरज वाटेल त्यावेळेस स्वतःच्या आयुष्यातील प्रॉब्लेम्स दुसऱ्यासोबत शेअर करा. यामुळे कदाचित तुमच्या मनावरचं दडपण कमी होईल आणि तुमचा प्रॉब्लेम्स देखील सॉल्व्ह होण्यासाठी मदत होईल. म्हणून आयुष्यात गरज वाटली तर इतरांची मदत देखील घ्यावी, स्वतःचा इगो बाजूला ठेवून. आज मी तुमच्यासोबत शेअर केलेले माझे विचार जर तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि या अनमोल विचारांचा आपल्या आयुष्यात देखील नक्कीच अवलंब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद. भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.